शेतकरी मित्रांनो, सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात। आज 8 ऑगस्ट 2024 गुरुवार आजच्या दरम्यान दुपारपर्यंत राज्यातील तापमानात मोठी वाढ होईल। मात्र सायंकाळी आणि रात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, जाणून घेऊयात सविस्तर अपडेट काय असणार आहे याविषयी। पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब अवश्य करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता विदर्भामध्ये आज मोठ्या जोरदार पावसाची शक्यता असणार आहे। यामध्ये अमरावती, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा तसेच चंद्रपूरच्या परिसरामध्ये आज रात्रीपर्यंत मोठा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे। मात्र अकोला, वर्धा, यवतमाळ, वाशिम, बुलढाण्याच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असणार आहे। मराठवाड्यात देखील दुपारपर्यंत काही भागात उन्हाचा कडाका तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळेल। यामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, बीड, लातूर, धाराशिवच्या परिसरामध्ये मात्र रात्री दरम्यान वातावरणात थोडासा बदल होईल, ढगाळ वातावरण निर्माण होईल, काही भागात वादळी वारा देखील सुटेल। तर या दरम्यान तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता मराठवाड्यात असणार आहे। मित्रांनो, मध्य महाराष्ट्रात पाहिले असता मध्य महाराष्ट्रातील सोलापूरच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस आपल्याला काही भागांमध्ये आज रात्रीपर्यंत झालेला पाहायला मिळेल। मात्र पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर तसेच अहमदनगरच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सायंकाळी आणि रात्री दरम्यान या भागांमध्ये होऊ शकतो। कोकणातील पावसाचा जोर आज बऱ्यापैकी कमी झालेला पाहायला मिळेल। मात्र तरी देखील ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा या भागात देखील देण्यात आलेला आहे। यामध्ये मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, वसई विरारच्या परिसरामध्ये रात्रीपर्यंत दुपारनंतर वातावरणात बदल होऊन हलक्या ते मध्यम पावसाला सुरुवात होईल। तसेच उत्तर महाराष्ट्रातील परिस्थिती देखील आज हीच असणार आहे। यामध्ये दुपारपर्यंत उन्हाचा कडाका जाणवेल। मात्र सायंकाळी आणि रात्री वातावरणात थोडासा बदल होऊन काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो। यामध्ये नाशिक, मालेगाव, नंदुरबार, धुळे, जळगाव, चाळीसगाव, मनमाड या सर्वत्र परिसराचा समावेश असेल। तर मित्रांनो, ही होती हवामानाची छोटीशी अपडेट। आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा, व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।